मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत की आता इकडे दामिनी तिच्या बेडरूममध्ये असते आणि खूपच जास्त राग आणि चिडचिड करत असते. तर तिचं असं म्हणणं असतं की वहिनीने नशीब मला फक्त आणि फक्त न बोलण्याची शिक्षा दिलेली आहे. जर वहिनीने मला इथे जेवणावर पाबंदी घातली असते, वहिनीने मला जेवायलाच दिलं नसतं, तर मी काय केलं असतं, मी काय करायचं होतं, ह्याच गोष्टी मला इथे कळत नाहीत. का बरं असं इथे वहिनी वागल्या असतील माझ्यासोबत, असं इकडे ती विचार करत असते. पण मला तर ना काय करावं काय नाही ह्या गोष्टी अजिबात कळत नाही येतं. ह्या घरामध्ये ना माझी ना कोणाला काळजीच नाही आहे. म्हणजे जो तो आपल्या ह्याच्यामध्येच असतो. बघितलं ना, आता सुद्धा मी इकडे जेवत नाही, मला काही खायला नाही आहे, तरीसुद्धा कोणालाही त्याचं काहीही घेणं देणं नाही आहे. काय बोलायचं काहीच कळत नाही आहे. पण मला एक गोष्ट कळत नाही, असं कोणी म्हणतंय का की बाई आता इकडे दामिनी खाल्लं नसल, जेवली नसल, एवढी भूक लागली तिला, तर आपण तिच्यासाठी काहीतरी खायला द्यावं, काहीतरी विचारपूस करावी तिची, अशी कोणाला तरी काळजी आहे का तिची? अजिबातच नाही आहे. मी एक काम करते, मीच आता इथे किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन मीच काहीतरी खायला भेटतंय का ते पाहते. जर काहीतरी खायला भेटलं ना तर गुपचूप जाते आणि काहीतरी घेऊन खाते. पण नाही, नकोच, मला तर ना कंटाळाच आलाय. शेवटी ना इथे कोणालाच आपली काळजी नाही आहे, असं सुद्धा आता इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता इकडे तिची खूपच जास्त चिडचिड होत असते. कारण तिला असं वाटत असतं की नाही, किती नाही म्हटलं ना तरीसुद्धा इथे मलाच आता किचनमध्ये जावं लागेल आणि काहीतरी खायला भेटते का ते पाहावं लागेल. पण अशी बडबड जर करत राहिली ना तर मग वहिनीने पाहिलं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे दामिनी एकदम शांत बस, असं म्हणून तोंडावर बोट ठेवते. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता इथे अहिल्या किचनमध्ये आलेली असते आणि किचनमध्ये आल्याबरोबर ती म्हणत असते, स्वाती, खरं तर आता दुसरी मेळ आहे बरं का इथे. आपल्या सर्व आत्या, सरस्वती आत्या आहेत, त्या बहुतेक कुठे गेल्यात काय गेल्यात हे तर आपल्याला काही माहिती नाही. आता आपण पाहतो की इकडे अहिल्या आलेली असते आणि ती म्हणत असते, हे बघा स्वातीताई, मी काय म्हणते ते तुम्ही नीट ऐका. तेव्हा ती म्हणत असते, हां बोला ना ताईसाहेब, काय झालेलं आहे? त्याचं काय आहे ना, आज आपल्याला मस्त असे उकडीचे मोदक बनवायचे आहेत. अच्छा, हो का, बरं चालेल ना, मी तयारीला घेते. तेव्हा पण मी असं ऐकलं आहे की इकडे आपल्या पारुताईंपेक्षा दुसरे चांगले इतके मोदक कोणालाच बनवता येत नाही आहेत. त्यावर लगेच आता इकडे अहिल्या चिडचिड करते. ती म्हणत असते, एक मिनिट, तुमची हिंमत कशी झाली हे सगळं काही इथे बोलण्याची? त्याचबरोबर तुम्ही असं अजिबात बोलू नका. आणि पारूला माझ्यापेक्षा चांगले मोदक बनवता येतात हे कोणी आणि कसं ठरवलं? हे अजिबात त्या पद्धतीने झालेलं नाही, समजलं तुम्हाला? आता मी मोदक बनवायला घेते आणि इथून पुढे पारूचं सुद्धा माझ्यासमोर नाव काढायचं नाही, समजलं का? अशी ताकीद अहिल्या देत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की दामिनीची अजूनच चिडचिड होत असते. दामिनी म्हणत असते, काय करू, किती भूक लागलेली आहे मला, जाऊ का बाहेर जाऊन खाण्याचा प्रयत्न करू का? नाही, मी एक काम करते आणि बाहेर जाऊन खातेच काहीतरी, असा विचार करते आणि तिथून बाहेर जाणार. तेवढ्यातच आता दिशा आलेली असते. दिशा तर नेहमीप्रमाणेच तिच्या जखमेवर मीठ चोळते आणि मीठ चोळून तिला अजूनच उकसवण्याचा तेवढाच ती प्रयत्नसुद्धा करत असते. आता आल्याबरोबर ती म्हणत असते, मी काय म्हणते दामी, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? इथे तुला ना ह्या घरामध्ये काहीच किंमत नाही. म्हणजे तू बघ ना काय करतेस काय नाही, ह्या सगळ्या गोष्टीशी कोणालाच काही घेणं देणं नाही. अगं एक गोष्ट लक्षात येते का तुझ्या? हे बघ, इथे त्या पारूने एवढ्या चुका केल्या तरीसुद्धा हे लोकांनी त्याला माफ केलं. तो आदित्य एवढं सगळं काही करून तरीसुद्धा त्या लोकांनी त्याला बिझनेसमध्ये इथे लोन दिलं. मग मला एक गोष्ट सांग, ती मोलकरीण असून सुद्धा त्या मोलकरणीला सुद्धा इथे घरामध्ये घेतलं गेलं. आणि आणखी एक सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुला सांगू का, आता त्या प्रीतमने एवढा मोठा 50 लाखाचा झोल केलाय. ते 50 लाख त्यांनी इथे कुठे टाकले, काय केले, कशा पद्धतीने त्याच्याकडून ते घायाळ झाले, ह्या सगळ्या गोष्टींचा त्याला मात्र काहीही घेणं देणं नाही आहे. ह्या गोष्टी तुझ्या लक्षात येत आहेत का? मग मला सांग, जर तो असं वागतोय तर मग तुझं काय? तू तर एक साधी चूक केली होतीस आणि तू एक साधी चूक करून सुद्धा त्या लोकांनी तुला एवढं धारेवर धरले, त्या लोकांनी तुला एवढं काय काय सुनावले का आणि कशामुळे? बोल ना, कशामुळे एवढं सगळं केले? अगं दामी, मी तर म्हणते त्या लोकांना तुझं काही एक घेणं देणं नाही आहे. हो, मी अगदीच बरोबर बोलते, असं सुद्धा ती इथे बोलत असते.
आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की आता लगेचच इकडे दुसऱ्या बाजूला दामिनीच्या मनामध्ये विचार सुरू येतो. त्यावर दामिनी म्हणत असते, हे बघ, तू उगाचच दिशा काही बोलू नको. अगं काही काय बोलू नको, मी अगदी खरं तेच बोलते. तुझ्या लक्षात येत आहेत का ह्या गोष्टी? हे बघ, इथे एकतर तुझा नवरा सुद्धा इथे नाहीये आणि तुझा नवरा इथे नसताना ह्या सगळ्या गोष्टी इथे अशा पद्धतीने होत आहेत. म्हणजे मला एक गोष्ट सांग, तिकडे तुझा नवरा एवढ्या लांब गेला आहे आणि तुझा नवरा एवढ्या लांब गेलेला असून सुद्धा त्याला तुझी अजिबात काळजी नाही आहे का? काळजी सांग ना. तो तिकडे गेलेला आहे तर मग तो तिकडे नेमका काय करतो काय नाही ह्या गोष्टी तुला जरा तरी माहिती आहेत का? नाही माहिती. तेच तर मी तुला हे सगळं काही मी तुला तेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. मला तर असं वाटतंय तिकडे ना नक्कीच त्याला कोणीतरी इथे भेटलेली असावी. नक्कीच मला हेच वाटतंय असं सुद्धा इथे ती बोलत असते आणि तो त्याच बाईमध्ये गुंतलेला असावा. आता मला एक गोष्ट सांग, एवढे दिवस झालं त्याने साधं काही विचारलंय का तुला? म्हणजे मला एक गोष्ट सांग, एखादा फोन मेसेज असं काहीतरी तो एवढे दिवस झालं आणि साधा येत सुद्धा नाहीये इकडे. मग मला एक गोष्ट सांग, तो इकडे काय येत नाहीये? मग तुला जर त्याची काळजी असती तर तो इकडे आला असता की नसता आला? सांग ना. ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित झाल्या असते की नसत्या? पण असं काहीतरी आहे का? अजिबात नाहीये, तसं काहीच नाहीये. ह्या गोष्टी तुला कळायला हव्यात ना. त्यावर दामिनी म्हणत असते, मनातच विचार करते, बापरे, ही दिशा बोलते ते अगदीच बरोबर आहे की काय? म्हणजे खरंच तिकडे अगं ते वाळवंटात गेलेत. वाळवंटात वगैरे अगं तिकडे ते काहीतरी करायला गेले. ते काय खेळतात तिकडे? गप्प बस ग. काही वाळवंटात वगैरे असं काही नाहीये. तुला कळायला हवं जरा तरी. आणि त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची एक गोष्ट सांगू का तुला? हे बघ, तो एवढा नवरा तुझं कसलं काम करतोय? तुझा नवरा एवढं सगळं काम करत असून सुद्धा जरा तरी ह्या घरातल्या लोकांना तुझी किंमत आहे का? अजिबातच किंमत नाहीये. मग मला एक गोष्ट सांग, तू एवढं सगळं तुला शिक्षा देत आहेत ही लोक आणि तुला शिक्षा देत आहेत फक्त, पण त्यांची लोक एवढी काही करतायत चुका तर त्यांना कोणी शिक्षा देत आहे का? नाही देते. मग ह्या सगळ्या गोष्टींचा जरी तू विचार करायला हवायस की नाही असं सुद्धा इथे आता ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की आता दामिनीच्या मनामध्ये इथे वेगवेगळे विचार यायला सुरुवात होत असते. ती म्हणत असते, बापरे, ही दिशा म्हणते ते अगदीच बरोबर आहे. खरंच त्यांनी तिकडे एखादी कोणी पाहिली असेल की काय? म्हणजे तिकडे ते मजा मारायला गेले तर मला फसवतेत. त्यांनी बहुतेक तिकडे एखादी मुलगी पटवली की काय? आणि एखादी मुलगी पटवल्यानंतर बहुतेक नक्कीच काहीतरी झालं असेल की काय? असं सुद्धा आता इकडे ती विचार करत असते. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की अहिल्याने तांदळाची मस्त अशी उकड काढलेली असते. उकड काढल्यानंतर हाताला तुपाचा हात घेऊनच ती मस्त अशी ती उकड मळून घेत असते. छान असं मळून घेतल्यानंतर त्या पिठाचे छान असे मोदक ती इथे बनवणार असते. दुसऱ्या बाजूला स्वाती आत्या मात्र छान असं सारण तयार करत असतात. मस्त खरपूस रंगावर खोबरं भाजून झालेलं असतं आणि खरपूस रंगावर खोबरं भाजून झाल्यानंतर आता लगेचच इकडे अहिल्या पुढची तयारी करायला घेत असते. छान असे उकडीचे खमंग आणि त्याचबरोबर सगळ्यांच्या आवडीचे किंवा बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आता इथे अहिल्या बनवत असते. खरं तर हे मोदक इथे देवाला नैवेद्य म्हणून दाखवायचं असतो, पण आपल्या जी इथे दामिनी आहे त्या दामिनीला मात्र हे मोदक प्रचंड आवडत असतात आणि आता ती खूपच मोठा गोंधळ ह्या सगळ्या गोष्टीमध्ये घालणार असते प्रेक्षकांनो. फायनली आता इकडे जी काही अहिल्या आहे त्या अहिल्याचे सगळे मोदक बनवून झालेले असतात. तेव्हा स्वाती म्हणत असते, मी काय म्हणते, काय मोदकाचा वास सुटलेला आहे, घमघमाट. हो, आता बघ, हे मोदक छान असे तयार झालेत ना. आता ह्याला मस्त मी एका ताटात काढून ठेवलेला आहे. आपण छान सगळी तयारी झाली ना, देवाला नैवेद्य दाखवूया. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, हे मोदक कोणीही खाऊ देऊ नको जोपर्यंत इथे सगळं काही तयार होत नाही आणि आपण देवाला नैवेद्य दाखवत नाहीत तोपर्यंत हे मोदक कोणालाही खाऊ देऊ नको. समजलं तुला? असंच आता इकडे ती सांगण्याचा प्रयत्न करत असते आणि अहिल्या हे सगळं काही झाल्यानंतर मोदक एका डिशमध्ये काढून ठेवते आणि तिथून निघून जाते. इकडे अहिल्या निघून गेल्यानंतर स्वातीला मात्र एक प्रश्न पडलेला असतो आणि त्यामुळे ती अहिल्याला काही गोष्टी विचारायला तिच्या मागे निघून जाते. आता किचनमध्ये तर कोणीच नसतं, फक्त मोदक ठेवलेले असतात. स्वाती नसते, त्याचबरोबर अहिल्यासुद्धा नसते, ती निघून जाते. आता मोदकाचं ताट हे तसंच किचनमध्ये असतं. आता लागलीच आपली इथे दामिनी आलेली असते.
कारण आपल्या दामिनीला मात्र खूपच जास्त भूक लागलेली असते. सकाळपासून काही खाल्लेलं नसतं. एकतर तोंडाची बडबड आणि काही खायला न भेटल्यामुळे किचनमध्ये येते. आता किचनमध्ये आल्यानंतर समोर पाहते तर काय, बापरे, एवढे सुंदर आणि त्याचबरोबर खमंग सुवासिक असे मोदक तिला दिसतात. आणि ती म्हणत असते, वाव, एवढे छान मोदक बहुतेक वहिनीने माझ्यासाठीच बनवून ठेवले असतील. वहिनींना माहिती आहे ना मला हे मोदक किती आवडतात म्हणून, आणि मला पूर्ण खात्री आहे की हे मोदक त्यांनीच बनवले असतील. आणि दामिनी इथे कसलाच विचार करत नाही आणि तेव्हा लगेच ती ते मोदक खायला घेत असते. आणि खात असताना एका गोष्टीचा ती विचार करत असते, मला माहिती ना वहिनींना माझी किती काळजी आहे. जरी त्या दाखवत नसल्या ना तरीसुद्धा वा 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 वा, काय एम्मी एम्मी मोदक लागतायत, बापरे, अगदी अगदी मला आवडतात ना तसेच वहिनी नेहमी माझ्या आवडीचे मोदक बनवतात. खरंच आज तर ना खूप मजा आलेली आहे. खूप कितीतरी दिवसाने असं पोटभर आणि आवडीचं असं मी काहीतरी खात आहे. खरंच मला तर ना खूपच भारी वाटते. असा सुद्धा इथे ती विचार करत असते. आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर आपण पाहतो की जवळपास इथे दामिनीने बरेच असे मोदकसुद्धा खाल्लेले असतात. आता दुसऱ्या बाजूला पण पाहतो की इकडे सगळं काही आटोपल्यानंतर देवीला नैवेद्य दाखवायचा असतो. पूजा वगैरे ह्या सगळ्या गोष्टी इथे अहिल्याने करून घेतलेल्या असतात. आणि इकडे दामिनीच्या हातामध्ये स्वाती नैवेद्याचं म्हणजे मोदकाचं ताट आणून देते. आता जेव्हा दामिनी ते ताट हातामध्ये घेते आणि पाहते तर काय, विचार करते, बापरे, म्हणजे वहिनीने हे मोदकाचं ताट किंवा हे मोदक जे बनवले होते तर इथे देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी बनवले होते. नाही 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 नाही, आता उगाचच मी गोंधळ घालायला नको बरं का. जर वहिनीला समजलं ना तर मी हे मोदक खाल्ले होते तर खूप मोठा राडा होईल. वहिनी तर माझी शिक्षा आता दुप्पट तिप्पटच करतील. बापरे, हे सगळं काय होऊन बसलंय. असू देत बाबा, हे देवा मला माहिती नव्हतं बरं का हे मोदक तुला नैवेद्यासाठी केलेत म्हणून, मला माफ कर बरं का, स्वारी स्वारी, असं म्हणत असते. आता इकडे अहिल्याची पूजा झालेली असते. तेवढ्यातच आता श्रीकांत सुद्धा आलेले असतात. श्रीकांत येतात आणि इकडे देवी आईला नमस्कार करतात. तेव्हा आता इकडे जी काही दामिनी आहे तिला असं वाटत असतं की हे जे काही मोदक आहेत ते माझ्या हातामध्ये नको, तर ते मोदक मात्र मी इथे दादासाहेबांच्या हातामध्ये देऊ का, असा ती विचार करत असते. पण इकडे तेवढा वेळ कुठे असतो. आता देवीला नैवेद्य वगैरे दाखवून होत असतो. आणि नैवेद्य दाखवून ठेवल्यानंतर खरं तर एकच मोदक इथे देवीसमोर ठेवलेला असतो. आता एकच मोदक देवीसमोर ठेवल्यानंतर आपण पाहतो की लगेचच आता इकडे श्रीकांत म्हणत असतात, अगं अहिल्या, मी काय पाहतोय हे, म्हणजे मला एक गोष्ट सांग, तू एकच मोदक देवीला ठेवलायस, मला कळत नाही की तू असं का केलंयस म्हणून. तेवढ्यातच आता इकडे ती म्हणत असते, मी काय म्हणते एक गोष्ट लक्षात येते का, हे बघा, ज्याची त्याची श्रद्धा असते. आपण देवीला किती मोदक ठेवायचे किंवा किती नैवेद्य दाखवायचा, देवीला फक्त आपण बनवलेल्या एवढ्या सगळ्या मोदकातून एक जरी ठेवला ना तरीसुद्धा तो देवापर्यंत पोहोचतो. ती आपली आपली श्रद्धा असते, असं इथे आता ती बोलते. पण हल्लीच्या लोकांना मात्र कळतच नाही तेवढं. आणि तेव्हा दामिनीला ती म्हणते, ऐक ना दामिनी, आता हे सगळे मोदक तुला खायचे आहेत काय. मला वहिनी, मला माहिती आहे मला खूप मोदक आवडतात म्हणून तुम्ही असं म्हणतायत ना, मला चांगलं माहिती आहे. हो, तुला मोदक आवडतायत म्हणूनच मी तुला हे खायला देते ना. आणि आजपासून हे मोदक खायचे आणि आजपासून तुझी शिक्षासुद्धा माफ आहे. आजचा दिवस खूप छान आहे आणि म्हणूनच मी तुझी शिक्षासुद्धा माफ करत आहे. तू हे आता खाऊन घे. तेव्हा इथे दामिनी म्हणत असते, वा वहिनी, खरंच तुम्ही किती ग्रेट आहात ना. मला माहिती होतं तुम्हाला माझी किती काळजी आहे आणि तुम्हाला माहिती ना मला मोदक किती आवडतात, म्हणूनच तुम्ही हे सगळं काही माझ्यासाठी केलं आहे ना. त्यावर आता लगेच श्रीकांतसुद्धा पाहत असतात. अहिल्या हसत असते. अहिल्याला तिला काहीतरी जाणीव करून द्यायची असते म्हणूनच ती ह्या गोष्टी करत असते. तेव्हा आपण पाहतो की आता इकडे दामिनी एक एक करून मोदक खायला घेत असते. दामिनी एक एक करून मोदक खायला घेतल्यानंतर खूपच आवडीने मोदक खाते. आता प्रेक्षकांना खरं पाहायला गेलं तर ऑलरेडीच खूप सारे मोदक खाल्लेले आहेत. माणूस खाऊन खाऊन तरी किती खाऊ शकतो, 4 ते 5. पण आता बघा ना, दामिनीने अगोदरसुद्धा मोदक खाल्लेले असतात आणि आता पुन्हा ती मोदक खायला लागत असते. आता 1 खाते, 2 खाते, 3 खाते, 4ही खाते, पण एवढे सगळे मोदक कुठे जात आहेत. तेव्हा ती म्हणत असते, वहिनी बाद झाले, आता मला ना खूप झाले हे मोदक. अगं असं काय करतेस, हे सगळे मोदक तुला खायचेत, सगळे संपवायचेत, असं ती बोलत असते. अहो वहिनी, नको नको, बास बाबा, मला नाही जाणार आहे एवढे सगळे मोदक. म्हणजे छान झालेत मोदक, मला माहिती तुम्ही छानच बनवतात, पण मला एवढे सगळे नाही जाणार आहे.
अगं असं काय करतेस, एवढे तर आहेत, खाऊन घे. अहो वहिनी त्याचं काय झालं ना, तुम्हाला खरं खरं सांगू का हो वहिनी, मी ना किचनमध्ये आली होती आणि किचनमध्ये आल्यानंतर तुम्हाला सांगू मला मोहच नाही आवरला. खरं तर मला खूप भूक लागली होती आणि त्यामुळे समोर दिसलेले मोदक ना मी खाल्ले. मला माहिती नव्हतं वहिनी, प्लीज मला माफ करा की तुम्ही हे देवासाठी बनवले आहेत म्हणून. अगं हे बघ, तुला एक गोष्ट लक्षात येते का, आपण मोदक कशासाठी बनवतो, देवाला नैवेद्य दाखवण्यासाठीच बनवतो ना. मग मला एक गोष्ट सांग, जर हे मोदक देवासाठी बनवले होते किंवा हे मोदक बनवले होते तर तू एकदा तरी विचार करायला हवा होतास ना की नाही नाही हे खरंच इथे नैवेद्यासाठीच बनवले असतील म्हणून. हो वहिनी खरंच माझं चुकलं, मला माफ करा. मला हे सगळं नाही नाही कळत आहे, प्लीज मला माफ करा, असं सुद्धा इथे ती बोलत असते. त्याचबरोबर आपण पाहतो की अहिल्या म्हणत असते, तेच तर दामिनी तेच तर. काय करू वहिनी, मला एक गोष्ट सांग. नाही वहिनी, अगं हो माझं ऐकून तरी घे. तिकडे तिकडे तुझा नवरा एवढं काम करतोय, एका प्रोजेक्ट संदर्भामध्ये तो तिकडे गेलेला आहे आणि तू अशी इथे वागतेस. वहिनी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, सगळ्यात महत्त्वाची म्हणजे एक तर माझा नवरा तिकडे गेलाय, तो कधी येणार कधी जाणार ह्याच्याशी मला काहीच माहिती नाही आहे. त्याहूनही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याला त्याच्या बायकोची सुद्धा काळजी नाही आहे. त्यावर अहिल्या म्हणत असते, अगं काय बोलतेस तू हे. श्रीकांत म्हणतात, अगं इकडे काय हे दामिनी सगळं, असं कसं बोलू शकतेस तू. अगं तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ तू तिकडे आपल्या एका खूप मोठ्या इंटरनॅशनल प्रोजेक्टसाठी बाहेर गेलेला आहे. हो इंटरनॅशनल प्रोजेक्ट, की आणखी तिकडे जाऊन काय गुण उधळतोय हे मला माहिती का, नाही माहिती ना. मग मला एवढे दिवस असं बायकोला कोणी ठेवून जातं का, सांगा ना. नाही जात ना. मग हा माणूस कसं काय जाऊ शकतो बायकोला असं वाऱ्यावर सोडून. कधीतरी येऊन जावं. 8-4 दिवस गेल्यापासून कसलाही पत्ता नाही आहे, काहीच नाही आहे. मग मला सांगा मी काय करणार आहे, कसं मॅनेज करणार आहे, किती आणि कशा पद्धतीने ह्या सगळ्या गोष्टी करणार आहे, जरा तरी काही कळतं का तुम्हाला. त्यावर लगेचच आता इकडे दामिनी चिडलेली असते. ती म्हणत असते की मला हे सगळं अजिबात पटत नाही आहे, कारण इकडे तो माणूस तिकडे काय करतोय आणि काय नाही हे मला माहीतच नाही. आता हे सगळं काही ती बोलल्यानंतर इथे अहिल्या आणि त्याचबरोबर जे काही श्रीकांत आहेत त्यांनासुद्धा थोडंसं टेन्शनच आलेलं असतं की आतापर्यंत ही असं कधीच काही बोलत नव्हती, आता मात्र ही अशा गोष्टी का बरं बोलली असेल. हाच प्रश्न हाच विचार त्या दोघांच्या सुद्धा मनामध्ये आलेला असतो. तर आता दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की ठरल्याप्रमाणे प्रीतम पैसे जमा करण्यासाठी इथे त्याच क्लबमध्ये गेलेला असतो आणि त्या क्लबमध्ये गेल्यानंतर तो त्याच्या मित्राशी बोलत असतो. तो म्हणत असतो, अरे ऐक ना, होईल का रे काही पैशाचं, मला तर कळतच नाही. त्यावर त्याचा मित्र म्हणत असतो, हे बघ तू काळजी करू नकोस, मी माझ्या परीने सगळं काही करण्याचा प्रयत्न करत आहे, तू अजिबात काळजी करू नको. माझ्याकडे जसे पैसे येतील, जसं काही सगळं होईल तसं ते मी तुला देण्याचा तेवढाच प्रयत्न करेल. त्यावर तो म्हणत असतो, अरे हो हे सगळं खरं आहे, पण अरे मी तुला तेच सांगतोय, तुझा पायगुण ना खूप चांगला आहे बघ. कारण इथे तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ तू आल्यापासून इथे मला पैसेच पैसे मिळत आहेत. अरे पण मला लवकरात लवकर इथे पैसे हवेत रे. त्यावर लगेचच तो म्हणत असतो, हे बघ तू आता आलायस ना, आता मी 10,000 लावतो. बघ 10,000 लावल्याच्या नंतर किती पैसे भेटत आहेत काय होतंय ते तुझ्यासमोर आहे. असं म्हणून त्याचा मित्र आता 10,000 रुपये लावत असतो. तेवढ्यातच ते 10,000 लावल्याच्या नंतर त्याला दुप्पट पैसे मिळतात. त्यामुळे तो प्रीतमला पुन्हा मिठी मारतो आणि म्हणत असतो, बघितलंस मी तुला सांगत होतो ना, तुझा पायगुण किती चांगला आहे, तुझ्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होत आहेत म्हणून. खरंच तू माझ्यासाठी ना एक नंबर आहेस. काही जरी झालं ना तरी सुद्धा तू इथून अजिबात जाऊ नकोस आणि जोपर्यंत माझा हा खेळ पूर्ण होत नाही ना तोपर्यंत तू इथेच राहणार आहेस. आता किती लावायचे तू सांग, त्यावर मी तेवढे पैसे लावतो, असं इकडे तो बोलत असतो. तेव्हा प्रीतमला तर त्याचं हे वागणं त्या गोष्टी अजिबात कळत नसतात. तो थोडा घाबरलेला असतो. तेव्हा प्रीतम दबकतच म्हणत असतो, 5,000 लाव. तेव्हा लगेच त्याचा मित्र पुन्हा 5,000 रुपये लावतो. आता 5,000 लावल्यानंतर त्याचे पुन्हा दुप्पट त्याला 10,000 रुपये मिळतात. आता 10,000 रुपये मिळाल्यानंतर त्याला पुन्हा एकदा आनंद होत असतो. तो म्हणत असतो, बघितलंस मी तुला सांगत होतो ना, तू खरंच खूप ग्रेट आहेस. बघितलंस किती ग्रेट आहेस तू, मला माहिती होतं तुझ्यामुळे मी इथे मालामाल होणार आहे. पण अरे मला खूप सारे पैसे हवेत, एवढे पैसे ह्या गेममधून मिळतील का. त्यावर तो म्हणत असतो, अरे ट्राय करायला काय जातं आहे, आपण ट्राय तर करत राहूया ना,
एकदा का ट्राय करत राहिलं की नक्कीच होऊन जाईल सगळं. पण तुला सांगू का, बरेच पैसे पाहिजेत. म्हणजे आपण फक्त 5-10 हजार रुपयावर खेळत राहिलोय, पण भरपूर जर पैसे असले ना तर खरंच खूप मजा येणार आहे. तेव्हा प्रीतमला इथे आठवतं की इथे त्याच्या कपाटामध्ये 50,000 रुपये होते आणि जर त्यांनी 50,000 रुपये लावले, त्याचे 50चे लाख होतील, लाखाचे 2 लाख, 2चे 4, 4चे 8 असे होऊन तो अहिल्याचे पैसे इझिली परत करू शकतो असा विचार त्याच्या मनामध्ये येतो. आणि असा विचार त्याच्या मनामध्ये आल्यानंतर प्रेक्षकांनो तुम्हाला काय वाटतं? खरंच आता इकडे प्रीतम जे अहिल्याला देण्यासाठी 50 लाख रुपये आहेत, ते 50 लाख रुपये अशा पद्धतीने इथे मिळू शकेल का? हे पाहणं तेवढंच जास्त इंटरेस्टिंग असतं. तर पाहत रहा पारू. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.